शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आपल्या जीवनात जे जे गुरु आपल्याला लहानपणापासून लाभले, सर्वात पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, त्याच्यानंतर आपले शिक्षक, त्याच्यानंतर कॉलेजला गेलो कॉलेजमध्ये शिक्षक, आणि आयुष्यभर कुठलं ना कुठलं आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. आयुष्यभर आपण विद्यार्थी असतो. त्यामुळे आयुष्यभर विद्यार्थी असल्यावर आपल्याला कोणी ना कोणीतरी गुरु भेटतं. तर अशा सर्व गुरूंना आपल्या विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. कदाचित आपणही कुणाचे गुरु असू. तर सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मंडळी, काल बेंदूर होता, बैलांची पूजा होती, आणि बैल हे वर्षभर शेतामध्ये राबतात, तर त्यांचंसुद्धा सन्मानाची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये केली जाते. त्याच्यानंतर आज आहे गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमेला मंडळी काय काय लोकांचा चातुर्मास चालू होतो. म्हणजे एक टाईमच जेवणं, जसं आपण श्रावण पाळतो तसंच चातुर्मासाचा प्रारंभ ह्या दिवसापासून होतो. आणि काय काय उत्तर प्रदेश, बिहार त्या साईडच्या लोकांमध्ये हा श्रावण मला वाटतं लवकर चालू होतो, कारण ते लोक पौर्णिमा टू पौर्णिमा असा महिना पाळतात. आणि आज आपल्याकडे तसं बघायला गेलं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी दहीहंडीचा सराव या दिवसापासून चालू केला जातो. तर मंडळी, आपण सगळेजण आपापल्या गुरूंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा द्या, कारण ह्याच दिवशी आपण त्यांच्याबद्दलचं, म्हणजे ह्याच दिवशी असं नाही आहे, पण हा एक दिवस आहे ज्याच्या जो आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. तर चला मंडळी, आपल्या व्हिडिओची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर मंडळी, आपलं जेवण वगैरे झालं आहे. रोज आपलं होतं जेवण, तुम्ही म्हणत असाल अरे रोजच तुझं जेवण होतं आहे. तर आज दिवसभरात जरा बँकेत गेलो होतो. बँकेचं स्टेटमेंट आपल्याला काढायचं होतं. ते बँकेचं स्टेटमेंट काढायला दिलं आहे. माझं 15 वर्षाचं, तिचं जेवढं आहे तेवढं काढून घेतलं. आता बघूया, आपण इथे सायबर कॅफेमध्ये विचारलं बाबा रहिवासी दाखला काढायला कितीचा घेतात. तर त्याने आम्हाला सांगितलं 2000 रुपये घेतात एका माणसाचे, एका व्यक्तीचे. अरे बापरे. त्यापेक्षा बघूया, आता आपण म्हणलं चला आपण स्वतः एकदा ट्राय करूया. जर फेल झालं म्हणजे त्यात आपल्याला यश नाही आलं तर मग आपण बघू एजंटकडे. पण शक्य तेवढं आपण स्वतः करण्याचा प्रयत्न करू. ते बघू जेवढे पैसे वाचवता येतात का जास्त जात आहेत ते आपल्याला तुम्हाला त्या दिवसात कळेलच. पण त्याची डिटेल माहिती मात्र मी तुम्हाला देईन, काय काय डॉक्युमेंट्स लागतात वगैरे. कारण आपलं आधी स्वतःचं झाल्याशिवाय आधी आपण अर्धवट सांगू नये, बरोबर की नाही. तर केलं आहे. आणि आज मंडळी होती गुरुपौर्णिमा. तर आता झाले 15 दिवस राहिले दीप अमावस्याला आणि श्रावण चालू व्हायला. तर हा सगळं दिवसभराची अपडेट होती. आता सध्या मंडळी आपण यूट्यूबवर रील्स जास्त बनवतो आहे, कारण रील्स चांगले असतात, कॉमेडी असतात, विषय असतात. त्यातल्या काही रील्स जातात, म्हणजे हायेस्ट व्ह्यू तर माझ्या ह्याला काही जास्त भेटत नाही. जास्त गेलं तर 1000, 1100च्या 1200च्या पलीकडे काही जात नाहीत. पण मंडळी जावं असा विषय आहे. का जात नाहीत काही कळत नाही, कारण त्या स्वतः रील्स बघून मला देखील खूप छान वाटतं. पण तुम्हाला आवडत नसेल मे बी. पण बघा मंडळी, आल्या तर लाईक करत जा. तर आता तुर्तास तरी मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.